पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या प्रक्रियेवरून राज्यभरातील डीएड व बीएड धारक उमेदवारांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत असून महाराष्ट्र शिक्षक एकता मंच आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी शासनाला निवेदन सादर करत 50% पात्रतेची अट ही समान संधीच्या अधिकाराला बांधक असल्याचा दावा केला आहे। तसेच बिंदू नामावतीतील त्रुटी, रिक्त पदाच्या आकडेवारीतील अस्पष्टता आणि भरती प्रक्रियेतील विसंगतीकडे लक्ष वेधण्यात आले असून क्लस्टर शाळा योजनेमुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासह राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आम्ही शिक्षक भरती 2025 याबद्दल आम्ही पत्रकार परिषद आज घेतली होती। शिक्षक भरती ज्या पद्धतीने संत गतीने काम सुरू आहे आणि अजूनपर्यंत शिक्षकांचं समायोजन सुद्धा झालेलं नाही आहे व अतिरिक्त शिक्षक अजूनही आकडा कळलेला नाही आहे। त्यामुळे आम्ही जे अभियोग्यताधारक आहोत, भावी शिक्षक आहोत, आमच्यासाठी नेमकं जाहिरात कधी येईल व कधी आमची भरती पार पडेल याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे। एवढ्या सत्यगतीने काम सुरू आहे की आम्हाला मुंबई पुणे मंत्रालय व परीक्षा परिषदेला जाऊन सुद्धा अजूनपर्यंत संपूर्ण माहिती प्राप्त नाही होत आहे। यामुळे आम्हाला शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर शिक्षक भरती मोठ्या पदाची झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। अर्थसंकल्प अधिवेशन आहे 23 पासून तुम्ही तिथे मोर्चा वगैरे काढणार आहे? आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आम्ही जर वेळ पडली, जर आमची जी गती वाढली नाही शिक्षक भरतीची, पुढे कोणतीच प्रक्रिया घडली नाही या 10-15 दिवसात, तर आम्ही तिथं पण आंदोलन व उपोषण करण्याची आमची सुद्धा तयारी आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही माननीय सुधाकर आडबले साहेब शिक्षक आमदार यांना 2दा भेट दिली आहे। आम्ही मागे हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस ते सुद्धा आमच्या दालनाला भेट दिली होती, आमच्या मंडपाला, तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर आमची समस्या मांडली होती व त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषद भंडारा येथे सुद्धा माननीय सुधाकर आडबले साहेबांना भेटलो आहोत। सोबतच आम्ही माननीय शिक्षण मंत्री यांना सुद्धा मंत्रालयामध्ये सुद्धा भेटीसाठी गेलो होतो व सोबतच आमच्या आंदोलनाच्या वेळेस डेलिगेशनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना भेटलेलो आहोत। पण अजूनपर्यंत कोणताही योग्य पाठपुरावा किंवा सकारात्मक बाबी आम्हाला लक्षात येत नाही आहे। आम्ही त्याची तयारीसुद्धा करू। जर तिथे उपोषण केल्यानंतरसुद्धा, जर आंदोलन केल्यानंतरसुद्धा मार्ग निघत नसेल तर कुठेतरी आम्हाला न्यायालयाची पायरी चढावं लागेल व न्यायालयामधून आमच्या शिक्षक भरतीचा रस्ता मोकळा करावा लागेल अशी आम्ही सर्व अभियोग्यताधारकांनी तयारी केलेली आहे। आमच्या मागण्या ह्याच होत्या की आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आम्ही पात्र आहोत शाळेवर नियुक्त होण्याकरिता, पण शासनाची जी कासवगतीने भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि आम्हाला वर्ष 2 वर्ष या भरती प्रक्रियेमध्ये वाट बघावी लागत आहे। तर मला शासनाला हेच म्हणायचं आहे की आमच्यावर होणारा जो अन्याय आहे हा शासनाने दूर करावा, आमच्या मागण्या मान्य कराव्या। सोबतच आम्ही बेरोजगार आहोत, तर बेरोजगारांना रोजगाराची संधी द्यावी आणि जे शासकीय शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापासून जे शिक्षण त्यांच्यापासून हिरावलं जात आहे ते कुठेतरी थांबवावं आणि त्यांना गुणवत्तापूर्ण सक्तीचं मोफत शिक्षण द्यावं, ह्या आमच्या मागण्या आहेत।